नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर पहा आपल्या समोर शेकड्यावरचा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, एका संख्येला 5 ने गुणण्याऐवजी चुकून 5 ने भागले तर चुकीचे उत्तर हे बरोबर उत्तराच्या किती टक्के असेल, असा प्रश्न आपल्याला विचारलाय. तर मुलांनो काय करायचं, समजा ती संख्या आपल्याला माहिती नाहीये, आपण ती संख्या काय घेतली मुलांनो, 100 घेतली. आता काय केलं, सुरुवातीला तिला 100 ने गुणायचं होतं मुलांनो. मग 100 ला जर 5 ने गुणलं तर याचा अर्थ किती येणार, आपल्याला 500 येणार आहे. आणि हे आपलं समजायचंय की हे आपलं बरोबरचं उत्तर आहे मुलांनो. ओके, याला काय म्हणायचंय, बरोबरचं उत्तर. पण चुकीने काय झालं, त्याला 5 ने भागलं मुलांनो त्या संख्येला. आता ती संख्या आपण 100 घेतली होती, तिला आपण 5 ने मुलांनो भागूया. 5 एक 5, 5 दुने 10 आणि वरचा एक 0, म्हणजे याचं उत्तर किती आलेलं आहे, 20 आलेलं आहे. म्हणजे हे कोणतं उत्तर झालं मुलांनो, हे झालं आपलं चुकीचं उत्तर. ओके, मग आता प्रश्न काय म्हटलंय त्यांनी आपल्याला, चुकीचे उत्तर हे बरोबर उत्तराच्या किती टक्के असेल. तर मुलांनो मग मांडणी कशी करायची, अगोदर चुकीचं उत्तर घ्या. चुकीचं उत्तर हे 20 आलेलं आहे. हे म्हणजे काय असतं, बरोबर उत्तराच्या बरोबर उत्तर त्या ठिकाणी 500 आलेलं आहे. तर 500च्या म्हणजे गुणिले किती टक्के, म्हणजे x%. टक्के म्हणजे भागिले किती घ्यायचे मुलांना, त्याच्या 100 घ्या. तर डबल शून्य काय झाला, कॅन्सल. म्हणजे 20 बरोबर त्या ठिकाणी 5 गुणिले x होता. 5 गुणिले इकडे आल्यावर भागिले होईल आणि बरोबर फक्त काय शिल्लक राहील, x राहील. आता याला भाग द्या. 5 एक 5, 5 चोक 20. म्हणजे त्या ठिकाणी आपला जो प्रश्न होता की चुकीचं उत्तर बरोबराच्या किती टक्के आहे, तर ते आहे 4%. अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. धन्यवाद.